दिवस उजाडला. सकाळी भाऊंचा फोन आला मला की देवसाहेब असं असं आहे आणि रक्तदानाचं पवित्र काम आम्ही घेतले हातामध्ये महादेवाच्या मंदिराच्या या मंडपामध्ये. तेव्हा तिथं तुम्ही आलं पाहिजे आवडून. त्यांनी मागणी केली. आलो मी. 1-2 मिनटं बरं का चालला नो ऐका जरा 1-2 मिनटं. तर ह्या जो उपक्रम जो केलाय त्यांनी त्याला नो बॉम्ब म्हणजे त्याला मर्यादा नाही. जो समाज मग मुलगी जन्माला येऊ अगर मुलगा जन्माला येऊ, जो समाज मला मूल झालं म्हणून हातावर गरीब असेल तर साखरेची चिमट ठेवतो, जर श्रीमंत असेल तर पेढा वाटतो, जो समाज आपण जन्माला आल्यानंतर पेढा किंवा साखर वाटतो, जो समाज आपण मेल्यानंतर आपली जीवनयात्रा संपवल्यानंतर आपल्याला स्मशानापर्यंत पोचवतो, आपल्याला विल्हे देतो, त्या समाजाबद्दल आम्ही काय करायचं का नाही ही अत्यंत चांगली भूमिका घेऊन आमच्या शिवराष्ट्र युवक संघटनेचे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचे जेवढे आभार मानावे तेवढं कमी आहे. आज समाजामध्ये असा विषय बोकाळलेला आहे की मला काय देताय, घेण्यासाठी माझी झोळी आहे पण देण्यासाठी माझे हात नाही. आज आमचा हा कामगार लक्षामध्ये तो पुन्हा कामाला जाणार पण कामावर जात असताना आपली सेवा समाजाच्यासाठी बजावण्यासाठी आलेला हा ग्रस्त आता यांचं वय पण 16 वर्षाचा असल्यासारखा ग्रस्त हा नाचत असतो. अशा लोकांचं अभिनंदन केलं पाहिजे, अशा लोकांना प्रोत्साहन दिलं पाहिजे. आणि ही तुम्ही निर्माण करत असलेली गंगा तुम्हाला कल्पना नाही बरं का आरोग्य विभागातली मंडळी. आनंदी गोपाळ जोशी ही भारतातली सगळ्यात पहिली महिला की जी डॉक्टर झाली. अनंत यातना भोगायला लागल्या पण समाजाच्या कठोरपणामुळं त्यांचा मृत्यू झाला. त्यावेळेच्या काळात असलेली परंपरा की जी 7 समुद्रापलीकडे जाऊन तुम्ही कुठली गोष्ट करायची नाही ही जी संकल्पना होती त्या संकल्पनेला छेद देऊन गोपाळरावनी तिला मदत करून तुटपुंजा असलेल्या आर्थिकतेच्या मदतीवर ती स्त्री डॉक्टर झाली. संपूर्ण भारतामध्ये पहिली महिला डॉक्टर होण्याचा तिनं काय केला पराक्रम केला. आणि त्या महिलेला मात्र आमच्या इथल्या तिथले जे फॉर्म म्हणजे धोका असतंय परदेशातलं त्या धोक्यामुळं त्यांना खूप मोठा त्रास झाला. त्यांना TB सारख्या विकारानं ग्रासलं आणि इथले जे वैद्य होते त्यांनी तू 7 समुद्रापलीकडे गेलीस पण तुझ्यावर आम्ही उपचार करणार नाही. आणि उपचार न झाल्यामुळं त्या महिलेला आमचा देश मुकला. लक्षामध्ये मोठं होण्यासाठी माणूस खूप प्रयत्न करतो. आता रक्ताचं बघा विषय. माझ्या आईला ऑपरेशन होतं रात्री 12 वाजता आणि रक्ताची गरज होती. माझा मित्र माझ्याबरोबर आला, मुसळधार पाऊस पडत होता आणि त्यानं दिलेल्या रक्तदानाच्या आधारावर मला आईच्या मायेचं छत्र जवळजवळ 24 वर्ष मिळालं. इतकं महत्वाचं काम आहे रक्तदानाचं. लक्षामध्ये 24 वर्ष एका आईचं माईचं पदराचं झाकण मिळणं साधी सोपी बाब नाही. त्याच्यासाठी आपल्या संघटनेला आपल्या कार्याला आमचं वंदन आहे. आम्ही तुम्हाला तुमच्या पुढं आम्ही काय सांगावं, तुम्हाला आमचा आशीर्वाद कायम राहणारच आहे. पण जे काय सहकार्य लागेल ते कधी रात्री 12 वाजता सांगा. आमच्या असलेल्या ताकदीनुसार तुम्हाला आम्ही निश्चितपणे चला.